नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे. तो पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विद्यापीठात दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला अटक करा. ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. मराठा समाज पुन्हा आक्रमक. क्रांती चौकात रस्ता रोको करण्याचा प्रयत्न. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दहशत निर्माण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक करा, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एडीएन सोबत बोलताना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हातात तलवारी, काट्या घेऊन या ठिकाणी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एक दहशत शैक्षणिक केंद्रामध्ये निर्माण करण्याचा खेळ यांनी केलेला आहे. हा निषेधार्ह आहे, अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे. हे विद्यापीठ फक्त विद्यापीठ नाही तर आंबेडकरी चळवळीचं केंद्र सुद्धा आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीने बजरंग दलाच्या गुंडांनी जो हायदोस घातलाय त्याची तात्काळ गृह विभागाने आणि पोलीस आयुक्तांनी दखल घेऊन या सर्व गुंडांना अटक करून त्याच विद्यापीठात यांची या नडग्या फोडून धिंड काढावी अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना करत आहे. दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना ठराविक विचाराचे हे लोक अशा पद्धतीने बिनधास्तपणे गोळीबार, तलवारी, कापाकापीची भाषा करतात. याच्या पाठीमागे ही सत्ता आमची आहे, बॉस आमचा आहे आणि आम्हाला काहीच होणार नाही ही असणारी सगळ्यांची समज झालेली आहे. आणि देवेंद्र फडणवीसचं गप बसणं, कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना शांत बसणे, याला असणारा एक सपोर्ट केल्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे राज्यातली गोळीबार परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि आता शैक्षणिक केंद्रामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अशा पद्धतीने जर कुणी गुंडागर्दी करून शैक्षणिक केंद्रामध्ये दहशत निर्माण करत असेल तर याद राखा, याला पॅन्थर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. तात्काळ पोलीस आयुक्तांनी सगळ्यांची ओळख त्या ठिकाणी क्रिएट करून त्यांना अटक करून गुन्हा दाखल करावा. कोणाच्याही दबावात येऊ नये, कोणत्याही राजकीय दबावाखाली या गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. शैक्षणिक केंद्र मोडीत काढण्यासाठी ही जी काही गुंडागर्दी आहे ती हाणून पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शहरातील क्रांती चौकात मराठा समाज बांधवांतर्फे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहण्यास मिळाले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगळे सोयरेचा कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये देखील मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांनी रोखल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले. गेल्या 1.5 ते 2 तासापासून मराठा समाज बांधव हे क्रांती चौकात घोषणाबाजी करत असून जोरदार निदर्शने करत आहेत. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असून काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तरीही मराठा समाजातील महिला बांधव घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी धरपकड देखील केल्याचं चित्र पाहायला मिळाले. व्हॅलेंटाईन डे या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसे मराठा समाजावर प्रेम करतात तसेच ओबीसी समाजावर देखील प्रेम करा असे प्रतिपादन करत समता परिषदेचे अनोखे आंदोलन बघावयास मिळाले. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे या दिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसे मराठा समाजावर प्रेम करतात तसेच ओबीसी समाजावर देखील प्रेम करा समता परिषदेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.
तर दुसरीकडे या कार्यक्रमाला मराठा समाजाने याला विरोध केला आहे। मात्र ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आल्याने एक तणावाचे वातावरण यावेळी शहरातील क्रांती चौक या ठिकाणी निर्माण झाले होते। पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत दोन्हीही समाजाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधामध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। पोलिसांनी दोन्ही समाजाची समजूत घालत दोन्हीही कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले। मात्र काही काळ क्रांती चौक परिसरात तणावाचे वातावरण यावेळी बघायला मिळाले। जिजाऊ डॉक्टर मनीषा मराठे, छत्रपती संभाजीनगर, आज क्रांती चौक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आम्हाला इथे आम्ही ते खरं तर सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक इथे शिवतीर्थ आहे, हे क्रांती चौक म्हणजे शिवतीर्थ आहे आणि या पवित्र ठिकाणी काही ओबीसीच्या लोकांनी या ठिकाणी छगन भुजबळ आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं व्हॅलेंटाईन डे ते साजरा करत आहे। खरं तर या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा या ठिकाणी हे कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे। कारण ही पवित्र ठिकाण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि तुम्ही या पवित्र ठिकाणी येऊन आज 14 फेब्रुवारी रोजी तिथे व्हॅलेंटाईन डे सारखा डे साजरा करतात आणि तुमचं प्रेम याच्यातून व्यक्त करताय। करता ह्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि ही परवानगी महानगरपालिका देतेच कशी आणि पोलीस त्याला प्रोटेक्शन देतच कसं, हा प्रश्न आमचा सरकारला आहे। आणि ह्या पद्धतीने या ठिकाणचं जे पावित्र्य तुम्ही भंग केलेला आहे याचा तुम्ही लवकरात लवकर माफीनामा दिला पाहिजे। शहरात शासनाच्या अधिकृत वेबसाईट वापरण्याऐवजी दुसरीच वेबसाईट वापरून आधार अपडेट करणाऱ्या एकाला एटीएसने देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण केल्याचा आरोप करत अटक केली। हमीद हबीब सय्यद, वय 52 वर्ष, राहणार मुझफ्फरनगर, N13, बिलाल मशिदीसमोर हडको कॉर्नर असे आरोपीचे नाव असून तो हडको कॉर्नर रोडजवळील भरतनगरात लोकसेवा एंटरप्राइजेस दुकान चालवत होता। या दुकानाच्या नावाखाली दुकान थाटून अनधिकृतरित्या आधार अपडेट करून देण्याचे काम करायचा। शासनाच्या अधिकृत वेबसाईट वापरण्याऐवजी तो दुसरीच वेबसाईट वापरून आधार अपडेट करून द्यायचा। यातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने एटीएसने छापा मारून त्याच्याकडील साहित्य जप्त केले। त्याच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकांनी या प्रकरणात तक्रार केली। त्यावरून सायबर पोलिसांनी हमीद हबीब सय्यदसह उत्सव विकास व अन्य 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून अशा पद्धतीने देशभरात बोगस आधार अपडेट करून दिले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही। यातून दहशतवादी किंवा विदेशी नागरिकांकडेही आधार कार्ड मिळून आल्यास नवल नाही। ही बाब देशाच्या सुरक्षेस मोठा धोका निर्माण करणारी आहे। एटीएसच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली होती की हडको कॉर्नरजवळील लोकसेवा एंटरप्राइजेस दुकानात हमीद सय्यद हा 2 अनधिकृत वेबसाईटचा वापर करून आधार अपडेट करून देतो। आधार प्रणालीच्या इकोसिस्टीमशी छेडछाड करून हे केले जाते। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत आहे। ही माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षकांनी आपल्या टीमला कारवाईच्या सूचना केल्या। पंच घेऊन पथक लोकसेवा एंटरप्राइजेसवर धडकले। हमीद सय्यद हा 10 बाय 10च्या दुकानात हा गोरखधंदा चालवत होता। पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील लॅपटॉप व यंत्रणेचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली असता त्याच्या लॅपटॉपवर आधारच्या 2 वेबसाईट मिळून आल्या। या दोन्ही वेबसाईट शासनाच्या अधिकृत नव्हत्या। एकूण 16 नागरिकांची माहिती त्याने आधार अपडेटकरिता त्यात भरलेली होती। 22 नागरिकांची माहिती अपडेटसाठी त्याच्याकडे आलेली होती। वेबसाईटच्या डॅशबोर्डवर 6 ग्राहकांच्या नावाची यादीही होती। हे सर्व पुरावे संकलित करून पथकाने हमीदला अटक केली। त्याच्याकडून लॅपटॉप, बायोमेट्रिक मशीन, मोबाईल, व्हिजिटिंग कार्ड, शॉप ॲक्ट लायसन्स असा एकूण 27,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत। अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या
नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे, विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते, अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मंगळवारी डॉक्टर कराड यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे तसेच सर्व विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते. बैठकीत केंद्राच्या विविध योजना तसेच राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचत गटांना द्यावयाचा अर्थपुरवठा, चांगले काम करणाऱ्या गटांना कर्ज उपलब्ध करून देणे, शहरी व ग्रामीण भागातील बचत गटांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, रेशन कार्ड व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याबाबतही डॉक्टर कराड यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की आयुष्यमान कार्ड ही योजना म्हणजे आरोग्याची काळजी घेणारी योजना असून लोकांना आरोग्यावर होणारा आकस्मिक खर्चाचा भार कमी करणारी ही योजना आहे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना ह्या गरिबांना अर्थसहाय्य करणाऱ्या योजना असून त्यातून रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेसाठी लाभ घेताना आधार कार्ड संलग्नता असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावे, असे निर्देश डॉक्टर कराड यांनी दिले. मानवी जीवनाच्या परिक्रमेचा वेध घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. ग्रंथ हे जीवनाची प्रेरक शक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने समता दर्शन वाचनालय सभागृह समतानगर येथे छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे मंगळवारी उत्साहात उद्घाटन झाले. प्रारंभी सकाळी क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. तेथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. तसेच सावे यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या. ग्रंथदिंडीत त्यात विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ग्रंथदालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहाय्यक संचालक ग्रंथालय सुनील हुसे, माहिती अधिकारी डॉक्टर मीरा ढास, ग्रंथालय संघाचे कार्यावह गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कैलास आतकरे, राजशेखर बालेकर, समता दर्शन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा वासाडीकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथप्रेमींची उपस्थिती होती. ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ऋषिकेश कांबळे म्हणाले की मनाची जोपासना ग्रंथ करत असतात. ग्रंथ वाचनातून भावनांची प्रेरक शक्ती प्राप्त होत असते. जीवनाचे संकल्प करण्याचे आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य ग्रंथांमधून व्यक्तीला मिळत असते. जीवन विकासाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. उत्क्रांतीची
प्रक्रियात श्रद्धा, प्रेम, आदर, द्वेष, करुणा अशा विविध भावनांची ग्रंथाच्या वाचनातून माणसाला प्रचिती येते. संत वाङ्मयाने परोपकाराची, समतेची भावना आपल्या साहित्यातून वाढीस लावली व माणूस म्हणून जगण्याची भावना केंद्रस्थानी ठेवून समतेचा संदेश दिला. ग्रंथ वाचनातून सर्व भावनांचे प्रगटीकरण होत अनुभव सिद्धता मानवाला वाचनातून येत असते. अभिव्यक्तीसाठी ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तलत हायस्कूल येथे ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या आयोजनाबाबत हायस्कूलच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी आयोजकांचे आभार मानले. तलत हायस्कूल येथे ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनचे मसीउद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तलत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या आयोजनाबाबत हायस्कूलच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी आयोजकांचे आभार मानले. मेरा नाम मुस्कान है और मैं 8A की तालिब-ए-इल्म हूँ. मैं तलत हाई स्कूल की जानिब से ग्लोबल फाउंडेशन का शुक्रिया अदा करना चाहती हूँ. इन्होंने हमारे मेडिकल चेकअप के लिए मीना मैम को भेजा. इन्होंने हमें बहुत सारी मालूमात दी और हमारा मुफ्त में दांतों का चेकअप किया. थैंक यू मीना मैम. मेरा नाम मुस्कान है और मैं 8A की तालिब-ए-इल्म हूँ. मैं तलत हाई स्कूल की जानिब से ग्लोबल फाउंडेशन का शुक्रिया अदा करना चाहती हूँ. इन्होंने हमारे मेडिकल चेकअप के लिए मीना मैम को भेजा. इन्होंने हमें बहुत सारी मालूमात दी और हमारा मुफ्त में दांतों का चेकअप किया. थैंक यू मीना मैम. On the behalf of Talat High School, in behalf of the Talat High School, we thanks Dr. Meena dentist. So she have organized a camp in our school. That was amazing what she have done in our school. She have shown a different type of diseases that causes by our children. Okay, so I'm seriously very much thankful to Miss Meena. She is a dentist. Okay, in behalf of Talat High School. Thank you. Everyone present here. On the behalf of Talat High School, in behalf of the Talat High School, we thanks Dr. Meena dentist. So she have organized a camp in our school. That was amazing what she have done in our school. She have shown a different type of diseases that causes by our children. Okay, so I'm seriously very much thankful to Miss Meena. She is a dentist. Okay, in behalf of Talat High School. Thank you. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात 12वी BA तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले, गायक संतोष मोरे यांची उपस्थिती होती. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने इयत्ता 12वी तसेच BA तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे मॅडम उपस्थित होत्या. महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर विठ्ठल मोरे, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर युगंधरा टोपरे, कार्यक्रमाच्या संयोजिका समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विद्या इंगोले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी BA तृतीय वर्ष आणि 12वीतील विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी श्रद्धा नेमाडे व सोहम कुंटे या 12वीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्याम पूर्णवी या BA तृतीय वर्षातील विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विद्या इंगोले यांनी केले. समाजशास्त्र विभागाअंतर्गत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध ॲक्टिव्हिटीचा थोडक्यात आढावा घेतला. सोशल लेन्स ट्यूजडे टॉक या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांनी स्पर्धेच्या युगामध्ये दैनंदिन जीवनातील ताणतणावांना कसे सामोरे जावे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 12वी तसेच BA तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयाविषयीचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विशाल हरके या विद्यार्थ्याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे मॅडम यांनी विद्यार्थी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वर्णिमा शुक्ला BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BA द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यश झगडे यांनी केले. कार्यक्रमाला समाजशास्त्र विभागातील बंडू पाटेकर, अलमास खान, मोनिसा खान, प्रशांत इधाटे, सोनाली गवई, प्राची गिरी इत्यादी प्राध्यापकांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रोहिणी कुलकर्णी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
मोबाईल तिथं टीव्ही लावलेला आहे, मोबाईल लावलेला आहे, तर टीव्हीवर काहीतरी सॅनिटायझरची किंवा तिथं काहीतरी संडास धुवायची ऍड चालू आहे, त्यावेळेस तुला भाजी कोणती वाढू असं म्हणते आहे. होतं बऱ्याच वेळेस. मग हे टेक्नॉलॉजी आपल्याला कधी वापरायची, कोणत्या वेळेस वापरायची, कशी वापरायची, कशा पद्धतीने वापरायची, अभ्यासासाठी त्याचा किती उपयोग करता येईल, या गोष्टीचं आपल्याला एक भान असलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपल्याला भान असतं त्यावेळेस मला असं वाटतं की आपण योग्य दिशेने या योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे जाऊ शकतो. हे जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस मॅनेज करून आपल्याला जे मुलांपर्यंत पोहोचवायचे ते कसं व्यवस्थित पोहोचवता येईल ह्याचा ताण असतो. हा ताण आम्ही घेतो आणि तो ताण आमचा रिलॅक्स केव्हा होतो की जेव्हा तुम्ही चांगले मार्क घेऊन येता त्यावेळेला खूप बरं वाटतं की झालं गीत करते खचित आहे उभ्या जगाला धोका असला फौज फाटा असला शस्त्र साठा असला फौज फाटा असला शस्त्र साठा निर्जित जगजळ जाळीत असले इंधन मानसाला वंदन मानसाला वंदन मानसाला. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विद्यापीठात दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला अटक करा. ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. मराठा समाज पुन्हा आक्रमक. क्रांती चौकात रस्ता रोको करण्याचा प्रयत्न. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.